नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे सर्कल म्हणजे वर्तुळ, जो की खूप सिंपल आहे. ज्यामध्ये आपण आज आपला जो प्रॅक्टिस सेट आहे 3.4 तो सॉल्व करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट 3 प्रॉब्लेम्स सॉल्व केलेले आहेत, जे की खूप सिंपल होते, हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढे पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये 8 प्रश्न आहेत. त्याच्यानंतरचा जो सर्कलचा भाग आहे, म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.4 नंतर जो सर्कल टॉपिक आहे तो आपल्याला पाहायचा नाही आहे, तो तुमच्या सिलेबसमधून कमी केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस सेट 3.4 संपला की हे आपला सर्कल टॉपिक देखील संपणार आहे. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 3.4 मधले नेक्स्ट क्वेश्चन देखील खूप सिंपल आणि इझी आहेत. ठीक आहे. चला तर मग सुरू करूयात. चला आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमधला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे. पहा, पेज नंबर 73 वरती आपण फर्स्ट 3 क्वेश्चन कालच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. ठीक आहे. आज आपण त्याच्या पुढे पाहू. पहा क्वेश्चन नंबर 4. इन फिगर सेगमेंट RS इज अ डायमीटर ऑफ द सर्कल विथ सेंटर O. पॉइंट T लाइज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. ओके. प्रूव दॅट अँगल RTS इज अन ॲक्यूट अँगल. ठीक आहे. या ठिकाणी जे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन काळजीपूर्वक वाचणे. ठीक आहे. कारण त्याच्यामध्येच ॲन्सर आपलं लपलेलं असतं. ठीक आहे. काही विद्यार्थी काय करतात, शो दॅट हे सिद्ध करा म्हटलं की थोडे घाबरतात, पण ते घाबरून जायचं नाही. या टाईपचे क्वेश्चन खरं तर खूप सोपे आणि सिंपल असतात. ठीक आहे. हाही क्वेश्चन खूप सिंपल आणि इझी आहे. काय सांगितले की या आकृतीमध्ये RS हा जो रेषाखंड आहे हा डायमीटर म्हणजे व्यास आहे. ठीक आहे. हे तर तुम्हाला समजलं असेल. पॉईंट T बिंदू T हा वर्तुळाच्या बाहेर आहे. ठीक आहे. मग आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि काय सिद्ध करायचं आहे, आपल्याला सिद्ध करायचं आहे कोन RTS. पहा, मी या ठिकाणी जॉईन करून घेतलेलं आहे, हे ड्रॉ करून घेतलेलं आहे. तुम्ही देखील त्या ठिकाणी ड्रॉ करा, म्हणजे आणखीन ते सोपं जाईल. कोन RTS हा लघुकोन आहे, ॲक्यूट अँगल आहे, असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. ओके. आता हे कसं करणार, ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन म्हणजे बरोबर आहे ना, 90पेक्षा लहान. ठीक आहे. लेस दॅन 90 जो अँगल असतो तो ॲक्यूट अँगल असतो. ठीक आहे. तो लघुकोन असतो. म्हणजे आपल्याला RTS पहा कुठे येतो, तो ॲक्यूट अँगल म्हणजे 90पेक्षा लहान दाखवायचा आहे. ठीक आहे. खूप सिंपल, खूप इझी आहे. पहा या ठिकाणी हे MS असेल, RT असेल. ठीक आहे. हे सर्व जॉईन करून घ्या, हे काढून घ्या. ठीक आहे. ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोतच. पहा आता व्हेरी फर्स्ट जे काय दिले ते तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे. हे तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आहे. गिवन तुमच्या क्वेश्चनमध्येच असतं, पाहून तुम्हाला लिहायचं आहे. नंतर हे टू प्रूव्ह म्हणजे साध्य. काय करायचं आहे, अँगल RTS इज अन ॲक्यूट अँगल, कोन RTS हा लघुकोन आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. चला प्रूफ. ओके. सिद्धता खूप सिंपल, खूप इझी आहे. पहा त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. पहा RS व्यास आहे, डायमीटर आहे, आणि या ठिकाणी पहा हा RMS हा जो अँगल आहे, RMS हा सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब्ड झालेला आहे. आपण पाहिलं बघा, करोलरीज ऑफ इन्स्क्राईब्ड अँगल थेरम, अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयाचे उपप्रमेय. त्याच्यामध्ये पाहिलं आपण की अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो. अँगल इन्स्क्राईब्ड इन द सेमी सर्कल इज राईट अँगल. ही आपण करोलरी हा उपप्रमेय पाहिलेला आहे. ठीक आहे. हे तुम्हाला आता समजलं असेल. RMS हा जो आहे ना, हा अँगल हा इन्स्क्राईब्ड अँगल आहे सेमी सर्कलमध्ये, अर्धवर्तुळामध्ये हा कोन अंतर्लिखित झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी या अँगलचं मेजरमेंट किती असेल, 90 असेल. 90 अंशाचा कोन हा असेल, हा RMS. ओके. आता हा जो RMS अँगल आहे या ट्रायंगलसाठी एक्सटेरियर अँगल आहे, बाह्य कोन आहे. आणि एखाद्या ट्रायंगलमध्ये बाह्य कोन जो असतो त्याचं मेजरमेंट त्याच्या रिमोट इंटिरियर अँगल म्हणजे दूरस्थ अंतरकोन त्यांची सम करतो आपण, आणि तो एक्सटेरियर अँगल आपल्याला सापडतो. हेही तुम्हाला माहिती आहे. म्हणजे RMS हा तर 90 आहे. आता RMS या ट्रायंगलसाठी हा अँगल आणि हा अँगल या दोन अँगलची ॲडिशन होईल आणि RMS आपल्याला मिळेल. म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन जर 90 असेल, समजते ना, हे लक्षात घ्या. या दोन अँगलची ॲडिशन या RMS साठी, RMS हा बाह्य कोन आहे त्या ट्रायंगलचा, तो बाह्य कोन या दोन अँगलच्या ॲडिशनपासून बनलेला असतो.
आणि या दोन अँगलची ॲडिशन जर 90 येत असेल तर या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे नक्कीच हा अँगल 90पेक्षा कमी आहे. ठीक आहे ना, कारण या दोन अँगलची ॲडिशन 90 येत आहे आणि हा अँगल 90चा आहे. हा एक्सटेरियर आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, RTS हा 90पेक्षा कमी आहे, ॲक्यूट अँगल आहे, लघु कोण आहे हे सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, मग या अँगलची ॲडिशन हा एक्सटेरियर अँगल या दोन अँगलच्या ॲडिशन एवढा येईल, म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन 90 होईल. म्हणजेच याच ठिकाणी हे सिद्ध होईल की RTS हा जो अँगल आहे तो 90पेक्षा कमीच आहे. ठीक आहे, हेच करायचं आहे. प्रूफ जे जे जॉईन करून घेतले, ड्रॉ केलेलं आहे आपण, जोडून घेतले ते लिहा अगोदर. ठीक आहे, ड्रॉ TS RT ठीक आहे, अँड MS ठीक आहे. हे ड्रॉ करून घ्या, हे जोडून घ्या. TS RT आणि MS जोडून घ्या. ठीक आहे, असं लिहा मराठीवाली. मग नंतर आपण या ठिकाणी पहा एक नवीन पॉईंट या ठिकाणी घेतलेला आहे, तो देखील या ठिकाणी लिहा. लाईन RT intersect सर्कल ॲट पॉइंट कुठे M. ठीक आहे, रेषा RT वर्तुळाला M मध्ये छेदत आहे असं लिहा. ओके, आता पहा या RMS वर आपण येऊत. लिहा अँगल RMS inscribed in the semicircle. ठीक आहे, खूप सिंपल, खूप इझी आहे. कोन RMS हा अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला आहे असं लिहा मराठीवाले. नेक्स्ट, मग अर्धवर्तुळामध्ये हा RMS इन्स्क्राईब झालेला आहे. ठीक आहे, सेमीसर्कलमध्ये हा अंतर्लिखित झालेला आहे, म्हणजे आपल्याला पटकन तो उपप्रमेय आठवला पाहिजे. उपप्रमेय माहिती असेल तरच हे तुम्हाला सॉल्व करता येईल, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी परत सांगत आहे, पाठीमागचे व्हिडिओ बघत चला, समजून घेत चला. सर्व कॉन्सेप्ट आपण जे स्टडी केलेले आहेत हे तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे, ज्यांना हा उपप्रमेय हे करोलरी माहिती आहे इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमची, त्यांना हा क्वेश्चन इझिली सॉल्व करता येईल. आय होप सर्वांना माहिती असेल. अँगल RMS इन्स्क्राइब्ड इन द सेमीसर्कल. ठीक आहे, लिहा मग देअरफोर अँगल inscribed in the semicircle is right angle. ठीक आहे, अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो असं लिहा मराठीवाले. ठीक आहे, मग काटकोन आहे. ठीक आहे, लिहा मग देअरफोर अँगल RMS इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, ओके. हे आहे करोलरीचं स्टेटमेंट, उपप्रमेय जो आपण स्टडी केला होता त्याचं स्टेटमेंट तुम्हाला लिहावं लागेल. नंतरच तुम्ही तो अँगल जो आहे इन्स्क्राईब झालेला, अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला, त्याचं मेजरमेंट तुम्ही 90 दाखवू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आता RMS हा एक्सटेरियर अँगल आहे. ठीक आहे, आपण त्याच्यावरती येऊ. लिहा अँगल RMS इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल कोणता, MTS, ऑफ ट्रायंगल MTS. ठीक आहे, मग हा एक्सटेरियर अँगल आहे, याचं मेजरमेंट त्याच्या रिमोट इंटिरियर अँगलच्या सम एवढा असेल. ठीक आहे, देअरफोर अँगल RMS इज इक्वल टू अँगल MTS किंवा RTS म्हणा. ठीक आहे, MTS किंवा RTS एकच होईल. या अँगलचं मेजरमेंट अँगल MTS प्लस TSM प्लस अँगल TSM. ठीक आहे, या दोघांच्या ॲडिशन एवढं याचं मेजरमेंट येईल. ठीक आहे, आणि हा अँगल एकटा 90चा आहे. ठीक आहे, या दोघांचे ॲडिशन 90 होईल. आणि हा आपल्याला अँगल जो आहे MTS म्हणा किंवा RTS म्हणा, हा ॲक्यूट अँगल दाखवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे नक्कीच हा MTS किंवा RTS ॲक्यूट अँगलच असेल. ठीक आहे,
लिहा सम ऑफ अँगल MTS, सम ऑफ अँगल MTS अँड अँगल TSM इज 90. कोण MTS आणि कोण TSM यांची बेरीज 90 अंश आहे. ठीक आहे, हा 90चा आहे, 90 अंश आहे. त्यामुळे देअरफोर अँगल MTS इज लेस दॅन 90. MTS म्हणजेच काय, RTS. ठीक आहे, that is angle RTS is less than 90 degree. Therefore angle RTS is an acute angle. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही प्रूफ करू शकता. सिंपल आहे, इझी आहे, काहीही अवघड नाही. ठीक आहे, या ठिकाणी लिहा मराठीवाले म्हणून कोण RTS हा लघुकोन आहे. ठीक आहे, फक्त या ठिकाणी जे आपण इन्स्क्राइब्ड अँगलची करोलरी स्टडी केली होती हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक होतं. कन्स्ट्रक्शन केलेलं लक्षात घ्या. ठीक आहे, जे आपण काही जॉईन केलेलं आहे आणि याची प्रॅक्टिस एकदा तुम्ही करा, इझिली हा क्वेश्चन तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे, पहा काय आहे. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, खूप सिंपल, खूप इझी असा क्वेश्चन आहे. कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की जो आयत असतो, रेक्टँगल असतो, त्याचा प्रत्येक कोन काटकोन असतो. आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची डेफिनेशन व्याख्या काय आहे, अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. जर असं असेल, जर विरुद्ध कोन पूरक असतील एखाद्या चौकोनामध्ये तर तो सायक्लिक असतो, तर तो चक्रीय असतो. ठीक आहे, या ठिकाणी पहा, या ठिकाणी हा रेक्टँगल मी ड्रॉ केलेला आहे आयत, आणि प्रत्येक कोन जर 90 अंशाचा असेल, विरुद्ध कोन जर पाहिले तर हे 90 हे 90 180 हे 90 हे 90 180. ठीक आहे, फक्त ते लिहायचे आणि हा इझिली कोणताही रेक्टँगल कोणताही राहू द्या तो सायक्लिक असतो हे तुम्हाला समजेल. ठीक आहे, पहा गिवन क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल. ठीक आहे, हे फिगर आकृती ड्रॉ करा. गिवन लिहा म्हणजे पक्ष. चौकोन ABCD हा आयत आहे. ठीक आहे, टू प्रूव्ह काय करायचं आहे, साध्य काय करायचं आपल्याला, हा सायक्लिक आहे, हा चक्रीय चौकोन आहे असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक. ठीक आहे, मराठीवाले विद्यार्थी या ठिकाणी लिहा चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. ठीक आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. या ठिकाणी लिहा साध्य आणि लिहा पुढे चक्रीय चौकोन, म्हणजे चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. नेक्स्ट प्रूफ खूप सिंपल इझी आहे, हे तुम्हाला समजलं असेल. काय करायचं आहे, जर हा सायक्लिक आपल्याला शो करायचा असेल, सायक्लिक आहे म्हणून अपोजिट अँगलची सम आपल्याला 180 दाखवावं लागेल, जी की आहे. ठीक आहे, या प्रूफमध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल. ठीक आहे, चौकोन ABCD हा आयत आहे, त्यामुळे देअरफोर प्रत्येक अँगल हा 90चा असतो. त्यामुळे देअरफोर ईच अँगल ऑफ रेक्टँगल इज राईट अँगल. ठीक आहे, हे लिहा, याची प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे हा आयताचा. आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो असं लिहा मराठीवाले. त्यामुळे देअरफोर लिहा चारही कोण, लिहा ABC अँगल ABC बरोबर अँगल BCD बरोबर CDA अँगल CDA बरोबर DAB अँगल DAB. हे चारही कोण आहेत. ठीक आहे, आणि चारही अँगलचं मेजरमेंट 90 असेल. ओके, आता आपण काय करू, आता अपोजिट अँगल्स घेऊ, त्यांचे सम 180 दाखवू. ठीक आहे, पहा आता ABCला कोण आहे, ABCला CDA. ठीक आहे, हा येईल. हे दोन अँगल, या दोन अँगलची मेजरमेंट 90 आहे. लिहा अँगल ABC. ठीक आहे, अँगल ABC प्लस अँगल CDA प्लस अँगल CDA. ठीक आहे, अँगल ABC 90 प्लस 90. ठीक आहे, हे किती येईल, हे येईल 180. ओके, हे येईल 180. त्यामुळे देअरफोर अँगल ABC प्लस अँगल CDA हे किती आलेलं आहे, 180 आलेलं आहे. ठीक आहे, त्याला वाटलं तर 1 नंबर द्या.
ओके. सिमिलरली आता हे दोन अँगल घ्या, BCD आणि DAB. ठीक आहे, घ्या. सिमिलरली अँगल BCD प्लस अँगल BCDला कोण आहे, BCDला DAB. ठीक आहे, DAB. अँगल DAB यांचीही सम किती येईल, 180. ठीक आहे, याला 2 नंबर द्या, याला 2 नंबर द्या. या ठिकाणी लिहा मराठीवाले त्याचप्रमाणे. सिमिलरली म्हणजे त्याचप्रमाणे, ज्याप्रमाणे आपण हे दोन अपोजिट अँगलची सम 180 दाखवली त्याचप्रमाणे, म्हणजे हे लिहायची गरज नाही, त्याचप्रमाणे या आपण उरलेल्या दोन अपोजिट अँगलची सम 180 येईल. ठीक आहे, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून तुमच्या लक्षात काय येत आहे, हे अपोजिट अँगल्स आहेत आणि अपोजिट अँगलची सम 180 येत आहे. ठीक आहे, फ्रॉम 1 and 2 अपोजिट अँगल्स ऑफ रेक्टँगल आर सप्लिमेंटरी. ठीक आहे, देयरफॉर एनी रेक्टँगल इज सायक्लिक. ठीक आहे, अशा प्रकारे कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे प्रूफ होऊन जाईल. ठीक आहे, हे स्टेटमेंट आहे आपल्या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचं. अपोजिट अँगल्स ऑफ रेक्टँगल आर सप्लिमेंटरी. ठीक आहे, आयताचे विरुद्ध कोन हे पूरक असतात असं लिहा मराठीवाले. शेवटी लिहा म्हणून कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो. ठीक आहे, पहा किती सिंपल आणि इझी आहे. ओके, याच्यासाठी तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी माहिती असणं आवश्यक आहे. जो थेरम आपण स्टडी केला तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही हे इझिली प्रूफ करू शकता. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. लिहून घ्या, समजून घ्या, एकदा तुम्ही करा. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया.